योहान शुभवर्तमान अध्याय 17. येशूची प्रार्थना. या गोष्टी बोलल्यावर येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांस त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, यासाठी तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलाच आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव आहे त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. जी मनुष्य जगातून तुम्हाला दिली त्यास मी तुझे नाम प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले, आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यास समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझपासून आहे. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यास दिली आहेत. त्यांनी ती वर घेतली. मी तुझपासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास धरला. त्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहे त्यासाठी, कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझे गौरव झाले आहे. यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत. मी तुझकडे येतो. हे स्वर्गीय पित्या, तू मला दिलेल्या आपल्या नामात त्यास राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी त्याचबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या आपल्या नामात मी त्यास राखिले. मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचाच नाश झाला नाही, यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा. पण आता मी तुझकडे येतो, आणि त्यांच्या ठायी माझा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो. मी तुझे वचन त्यास दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यास जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यास वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू सत्यात त्यास पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यास जगात पाठविले. मी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पून पवित्र करतो, यासाठी की त्यांनीही खरे खरे पवित्र व्हावे. मी त्यांच्यासाठी केवळ नाही, तर त्यांच्या वचनावरून जे मजवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे. हे पित्या, जसा तू मजमध्ये व मी तुझमध्ये तसे त्यांनीही आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तू मला पाठविले आहे असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन संपूर्ण व्हावे. आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले, आणि जशी तू मजवर प्रीती केली तशी त्याचवरही प्रीती केली. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे मजजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू मजवर प्रीती केली. हे सर्वसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखिले, आणि तू मला पाठविले असे त्यांनी ओळखिले. मी तुझे नाव त्यास कळविले आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू मजवर केली ती त्याचमध्ये असावी आणि मी त्याचमध्ये असावे.